मी सुकुमार शहा, जय जिनेंद्र। जळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील अमळगे या गावामध्ये आलो आहे। ते इथे एक खूपच पुरातन जैन मंदिर आहे, मूळ नायक पार्श्वनाथ भगवान। तर अशा या सुंदर मंदिराचं आपण दर्शन घेऊया, चला। मंदिराचा सुंदर मानस्तंभ एक शेड करून केल्यामुळे खालून दिसणार नाही, आणि हे मंदिराचं शिखर वर जाता येत नाही आपल्याला। आपण सुंदर मूर्ती बघू शकता, इथं जैन मूर्ती। काळाच्या ओघात बरीच क्षती पोचलेली आहे, तरी अजून आपण व्यवस्थित ती बघू शकतो। त्याचा महिरप, त्यावरचं डिझाईन, या बाजूला असलेले रक्षक देवी देवता, आणि अशाच दोन बाजूला दोन महिरप आहेत, पण बारके आहेत। आपला एंट्रन्स सुरक्षित केलेला आहे, आणि आपण जिन्यावरून खाली मंदिराकडे जाऊ। हा मंदिर आपल्याला पूर्ण दिसेल आता। इथे पूर्ण शेड केलेलं आहे, संरक्षित केलेलं आहे। मंदिराला प्रांगण आहे चांगलं, प्रदक्षिणा मार्ग आहे, आणि बाहेरून बाजूला बरीच आधी नक्षीकाम असावं। आता काळाच्या ओघात ते गेल्याने कुणी लोकांनी क्षती पण पोचवली असेल। प्रमुख भाग दरवाजानं आपण इथलं दगडी काम बघू शकता, खूपच सुंदर दगडी काम आहे। खाली डिझाईन्स आहेत असे, आणि आत आपण एंट्री केल्यानंतर हा पहिला भाग जिथं आपण नामस्मरण करत बसतो, पूर्ण दगडी आपण बघू शकता। हा सुंदर दरवाजा, दरवाजावर तीर्थंकर प्रतिमा, या इथं सुद्धा वर प्रतिमा आहेत वरच्या महिरपामध्ये। त्या काळी हा दगड कोरीव अगदी काम केलेलं आहे। आपण नक्षी बघू शकता, या दारावरची पूर्ण तीर्थन अशा हे पूर्ण सुंदर दाराची चौकट। आपण सभा मंडपात येतोय, इथं सुद्धा पूर्ण दगडी घडीव बांधकाम, त्यावर सुंदर नक्षी। सर्व बांधकाम आणि खांब एक प्रकारचे आहेत। इथे टोटल असे हे 16 खांब या इथं आहेत। ही पहिली मंदिरातली डाव्या बाजूची मूर्ती महावीर भगवान आणि 24 तीर्थंकर, समोर मुनीश्वरनाथ भगवान, आणि हे नवीन पंचधातूची एक मूर्ती। सुंदर महिरप आता केलेला आहे, आणि हे खूप पुरातन मूर्ती आहे। 24 तीर्थंकर आणि महावीर, मूर्तीवरचे भाव आपण बघू शकता, प्रसन्न भाव आहेत। ब्रह्मदेव, शांतीसागर महाराजांचा फोटो लावला इथं। हा दुसरा दरवाजा पण बराच सुशोभित आहे। बाहेरच्या दरवाजासारखाच दुसरा दरवाजा आहे, पण इथं कमान जी आहे त्या कमानीच्या बाजूला वायुवेजन किंवा व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे। हे नेमिनाथ स्वामींची मूर्ती जुनी पुरातन, ही सुद्धा सुंदर मूर्ती आहे, आणि त्यांची रक्षक देवता कुसुमांगिनी देवी, सुंदर पुरातन मूर्ती आहे। आणि इथं धनरेंद्र आणि पद्मावती यांच्या मूर्ती आहे। तर इथनं आपण जाऊ मेन गाभाऱ्यात। हा अंतराळाचा भाग आहे। तिसरा दरवाजा, तो सुद्धा दगडी दरवाजा, पण बाहेरच्यापेक्षा कमी कलाकृती असलेला। इथं आपण वर दगडी सगळं काम बघू शकता, आणि आपण आता मूळ गर्भगृहात आलो की अतिशय सुंदर प्रसन्न पार्श्वनाथ भगवानांची खड्गासनातली मूर्ती, त्याचा महिरप बघा। खाली वासुपूज्य भगवान आहेत, ही सुंदर मूर्ती। हे असं एक पुरातन सुंदर मंदिर। दर अमावस्येला इथे पूजा होते, प्रसाद होतो, आणि बऱ्यापैकी या एरियातली लोक, या भागातली लोक इथे येऊन दर्शन घेतात। जय जिनेंद्र।
मंदिरात प्रवेश करण्याआधी शिखराच्या पेक्षा दरवाजाच्या वर उजव्या आणि डाव्या बाजूला चांगली प्रभावत अशी मंदिराचे दोन हे आहे. हे आपण त्याचा पिलर बघू शकतो. आणि हे आता एक वर्णक निखळलेलं, तसंच हे दरवाजामध्ये असेल सेंटरला या इथं असं जाणवतंय. कारण इकडं एक आहे, या बाजूला दुसरं आहे आणि हे तिसरं दरवाजाच्या मेन दरवरनं खाली निखळलेलं आहे, इथं ठेवलेलं आहे. आता मंदिराची आपण प्रदक्षिणा घेऊ. हे मंदिर आपण बाहेरनं बघू शकता. एक पुरातन मूर्ती इथं ठेवलेली आहे, रक्षक देवताचं आहे. यावरचं जे काम आहे ते आपण बघू शकता, पण आता काळाच्या ओघात ते कमी झालेलं आहे, हे आपण बघू. आणि डागडुजी पण बरीच करावी लागली आहे. पूर्ण बाहेरून बऱ्यापैकी डॅमेज झालेलं मंदिर परत ऊर्जित अवस्थेत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी मोठा मेहरप मगाशी आपल्याला दाखवला. आता हा उजव्या बाजूचा छोटा मेहरप शिखरावरचा सुंदर मेहरप आहे. उंचावर असल्यामुळे आपल्याला जास्त डिटेलमध्ये बघता येत नाही. पूर्ण हेमाडपंथी मंदिर, त्याचे 4 भाग, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि सुरुवातीचा एंट्रन्सचा हॉल, अशा स्वरूपाचं हे मंदिर आहे. या एरियामध्ये जी जुना पुरातन मंदिरं आहेत ती साधारण अशाच पद्धतीची आहेत. आपण आता मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत. हे जर बघितलं, इथं जे काही कोरीवकाम बाहेर होतं हे सगळं काढलेलं आहे. या ह्याच्यावरनं जाणवतं की इथं बाहेरसुद्धा मूर्ती असाव्यात पूर्वी, ज्या नष्ट केल्या गेलेल्या आहेत. हा पूर्ण प्रांगण प्रदक्षिणेचा भाग आहे, मोठा आहे. शिखर, तर मंदिराची दुसरी बाजू, या इथं सुद्धा आपण मेहरापमध्ये तीर्थंकर स्वामी बघू शकता. हे शिखरावरचे 3 मेहरप आहेत, 2 छोटे 1 मोठा. हा पूर्ण मंदिराची भिंत दगडी. इथली जी नक्षी राहिलेली आहे तेवढीच त्याच्यावरून आपल्याला कल्पना येते, पण या इथं जे काही मूर्ती किंवा जे काही काम होतं ते पूर्ण क्षतिग्रस्त झालेलं आहे. हे सुरुवातीचं वरचं अशा रीतीनं हे छोटेखानी पण पुरातन मंदिर पण पाहिलेलं आहे. चला, आपण आता मंदिराचं जे संरक्षण करतायत आत्ता आणि कारभार बघतायत ते राजीव ऐनापुरे, एकमेव जैन मंदिर आहे गावामध्ये. ते आपल्याला थोडी मंदिराची माहिती सांगतील. राजीव ऐनापुरे, बोला. जय जिनेंद्र. हे अमनगी गाव आहे, उक्केरी तालुक्यामध्ये येते. बेळगाव जिल्ह्याच्या उक्केरी तालुक्यामध्ये अमनगी गाव येते. तिथं एक जैन मंदिर आहे. हे दक्षिणमुखी मंदिर आहे. पार्श्वनाथचे मूळ नायक आहे. दक्षिणमुखी मंदिर आहे. तिथं रोज पूजा होत आहे. आणि इथं जैन लोक नाही आहे, ते बाहेरनं पंडित येतात आणि पूजा करतात. आणि इथं दक्षिणमुखी मंदिर म्हणताना हे गावात त्रिकूट किंवा पंचकूट मंदिर असतात. त्यामुळे इथं गावात अजून 2 मंदिर जमिनीत आहे, झाकलेल्याच आहे. गावामध्ये 3 किंवा 5 मंदिर असण्याची शक्यता आहे, कारण हे दक्षिणमुखी मंदिर आहे. तर बाकीची 2 किंवा 4 मंदिरं अजून आपल्याला सापडलेली नाहीत. त्या इथं बस्ती आहे म्हणून बाहेरनं लोकांना माहिती नाही. हे 1993मध्ये इथं नसलापूरमध्ये सुबलसागर महाराज आला होता चातुर्मासला. त्यांना हे कळालं आहे इथं एक जैन मंदिर आहे म्हणून, आणि ते संघ घेऊन इथं झालं अंबानीजीला. आणि हे बघून ते नसलापूरला जे माणसाला सांगितले की हे एक कार्य सिद्धी करायला पाहिजे म्हणून त्यांनी सगळं काम केलं. इथं सगळं कंपाऊंड केलं व आम्ही, आणि बाहेरनं लोक येताना. आणि दर अमावस्याला इथं
पूजा आणि प्रसाद बी असतात मोठ्या प्रमाणात. सुबलसागर महाराजांच्या प्रभावने खाली इथं हे मंदिराची ऊर्जितावस्था आणली. हां 2003मध्ये जीर्णोद्धार केला, कंपाऊंड केलं हां आणि हे मंदिर आता खूपच सुस्थितीत ठेवलेलं आहे. आपण त्याचा दर्शन घेतलेलंच आहे. तर जय जिनेंद्र एनापुरे साहेब, जय जिनेंद्र. तुम्ही फार चांगली माहिती दिली. थँक्यू.